मेट्रो शहरातल्या बातम्या पाहूयात मेट्रो सुपरफास्ट। नाशिक महापालिकेमध्ये 4 प्रभाग समिती सभापती पदांसाठी निवडणूक बिनविरोध पार पडली, तर उर्वरित 2 ठिकाणी 30 एप्रिलला निवडणूक होणार आहे। नाशिक पूर्वमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस तर नाशिक रोडला शिवसेना विरुद्ध ठाकरे गट असा सामना होणार आहे। चौकशी समितीने दिंडोरी अपघातामध्ये ठेकेदारासह अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला। रस्ते बांधकामातला हलगर्जीपणा आणि सुरक्षेचा अभाव यामुळे अपघात झाल्याचा अहवाल नमूद करण्यात आला। 3 एप्रिल रोजी दिंडोरीमध्ये अपघात झाला होता। केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मेळघाटामधील आदिवासी मजुरांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप काँग्रेसने केला। केंद्र सरकारने मनरेगा योजनेमध्ये बदल केल्याने वर्क कोड ओपन होत नाही, यावर तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांनी केली। अहिल्यानगरमध्ये पहिलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होतं। या महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असं नाव देण्यात आलं। यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून 100 विद्यार्थी क्षमतेसह प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे। पंढरपूरमधल्या यमाई तलावालगतच्या जमीन हस्तांतरणाबाबत महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। यावेळी बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले। तलावालगत असलेली 3 हेक्टर क्षेत्रफळाची शासन मालकीची जागा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला हस्तांतरित केली जाणार। कोल्हापूर शहरामध्ये उद्यापासून 1 दिवसाआड पाणी येणार आहे। तीव्र उन्हामुळे धरणातल्या उपलब्ध पाणीसाठ्यात घट होते। पावसाळ्यापूर्वी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या दृष्टीने महापालिकेने पाणी कपातीचा निर्णय घेतला। अमरावतीमध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची शक्यता वर्तवली जाते। जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात एका अज्ञात वृद्धाचा मृतदेह आढळला। या वृद्धाचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची शक्यता आहे। अमरावतीमध्ये सध्या तापमान 46.6 अंशांवर पोहोचले। कोल्हापूरमध्ये गोकुळ प्रशासक पदासाठी जोरदार फिल्डिंग लावली जाते। प्रकाश बेलवाडे, माणिक पाटील सुयेकर, शौमिका महाडिक यांच्या नावाची चाचपणी केली जाते। मतदार यादीमधल्या घोळामुळे गोकुळची निवडणूक लांबणीवर पडली। नागपूर भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांचं व्हॉट्सअप हॅक झाले। सायबर गुन्हेगारांना त्यांच्या संपर्कातल्या लोकांना पैशांची मागणी करणारे मेसेज पाठवले। तिवारी यांनी या संदर्भात सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवली। नाशिकमधल्या वृक्षतोडीवर हरित लवादानं पुन्हा दणका देत 19 जूनपर्यंत स्थगिती कायम ठेवली। आपत्कालीन परिस्थितीत सुद्धा झाडं तोडण्यासाठी किंवा छाटणीसाठी लवादाची पूर्व परवानगी बंधनकारक असेल। स्थगिती आदेशानंतर 22 हेरिटेज वृक्ष तोडल्याचा आरोप आहे। राज्यमंडळाच्या शाळांचा निकाल 1 मे रोजी जाहीर केला जाणार आहे। 2 मे पासून विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी सुरू होणार आहे। शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनानुसार विद्यार्थ्यांना आता निकालपत्र वाटप करताना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पालकांना दाखवणं बंधनकारक आहे। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जांभळांची आवक सुरू झाली। घाऊक बाजारात 300 ते 400 रुपये प्रति किलो आणि किरकोळमध्ये 500 रुपये किलोने विक्री होते। दर जास्त असून सुद्धा खरेदीसाठी ग्राहकांची पसंती मिळते।